त्यांनी सांगितलं की आपल्याला मागायला जायचं असेल तर आपल्याला कसं विनम्र राहिलं पाहिजे, आपण कसं बोलणं, म्हणजे आपली ही जी जीभ आहे ना एवढीशी दिसते पण भल्या भल्यांना सगळ्यांना कापून टाकते. पण ती जीभ आपण जर चांगली वापरली तर आपल्या भोवती प्रेम करणाऱ्या लोकांचं कोंडाळं आपण तयार करू शकतो. बरोबर नाही? ठीक आहे. बोलणं किती महत्वाचं आहे. आपले शब्द, एक एक शब्द, असं म्हणतात की तुम्ही नाही बोलले तर एक वेळ चालेल, पण बोलताना 4 वेळा शब्द बाहेर काढला पाहिजे, 4 वेळा विचार केला पाहिजे मी बोलू का नको. आणि बोलायचं असेल तर समोरच्याला जिंकता येईल का, आपल्या सुनेला जिंकता येईल का, आपल्या नवऱ्याला जिंकता येईल का, आपल्या नातवाला जिंकता येईल का. ही जीभ आपल्या भोवती, आपण म्हणतो मी कितीही केलं तर माझा हात उलटाच येतो महाराज. तर हात उलटा येत असतो का? नीट केलं तर कधीच हात उलटा नाही येत. तर ते नीट करणं म्हणजे काय असतं, जे काही आपण करतो ते आपण बोलताना जर चांगल्या पद्धतीने बोललो, चांगल्या पद्धतीने वागलो तर खरोखर आपल्या भोवती जीव लावणाऱ्या माणसाचं एक वर्तुळ तयार होतं. पण मला आज आनंद वाटतो की 30 वर्ष झाले जी जाधवजी आपण सगळेजण हा सप्ताह करताय आणि त्याच्यात विशेष आनंद हा आहे की आता तुमचं माझं तर वय झालं, आता आपण महाराजांचे संस्कार ऐकले, नव्या गोष्टी ऐकल्या, तर आता आपल्याला करायला खूप कमी काळ आहे वापरायला आपल्या जीवनामध्ये. पण येणारी ही जी पिढी आहे, ही पिढी आज इथे उपस्थित आहे आणि त्यांनी ज्या पद्धतीने ऐकलंय महाराजांनी, ज्यावेळेस त्यांना विचारलं ते ज्यावेळेस ही मुलं सांगत होती तर मला माझं लहानपण आठवलं. मी फुलंब्री गावचा आहे आणि गल्लीमध्ये राहायचो. आमच्या भोवती सगळा माळी समाज होता. वाचता येणार कोणी नसायचं. मी 4वी-5वीला असेल, मग आई म्हणायची नाही तू पोथी वाच, आणि मग सगळ्या मावश्या आज्या सगळ्या जमा व्हायच्या आणि मग मला पोथी वाचायला लावायची. आता वय लहान होतं, वाचता येत होतं, वाचत होतो. काय वाचतोय त्यावेळेस कळतही नव्हतं, पण हळूहळू महाराज वाचून वाचून ती कथा कळायला लागली, ते संतोषी मातेचं व्रत कळायला लागलं, त्या आरत्या कळायला लागल्या, ते स्तोत्र कळायला लागले. पण म्हणजे मी ठरवून केलं नव्हतं, पण माझ्या आईने मला वाचायला लावलं म्हणून माझ्यावर संस्कार झाले. आज आपण म्हणतो आमची पोरं ऐकतच नाही, मोबाईल मध्ये, टीव्ही मध्ये, ते पोरांचं चूक आहे का? ते पोरांचं चूक नाहीये, आपलं चूक आहे, माझं चूक आहे की मी, माझ्या आईने मला जसं वाचायला लावलं तसं आता मी मंदिरात आलो, पण मी माझ्या पोराला घेऊन आलो का? माझ्या मुलाला मी आणलंय का, मुलीला आणलंय का, नातवंडाला आणलंय का? आज पण हे जे लेकरं बसलेत ना ते असे रिकाम्या डोक्याला बसतात. त्यांचं आपण म्हणतो कच्चं मडकं आहे, आणि ते कच्चं मडकं म्हणजे आता तुम्हाला विचारलं किती श्लोक आहे आणि किती लक्षात नाही, पण यांचं मडकं रिकाम होतं. महाराजांनी सांगितलं, त्यांनी लिहून टाकलं, त्यांनी लगेच उत्तर दिले. म्हणजे हे त्यांचं शिकायचं वय त्यांच्या मडक्यावर आत्ता लिहिलं जातंय. त्याच्यामुळे मित्रांनो, उद्या याल तर तुमच्या मित्रांना घेऊन याल ना, अजून मित्र घेऊन यायचे. म्हणजे तुमची गर्दी कमी झाली चालेल, पण आज ही जी पिढी आहे, म्हणजे आज आपण पाहतो ना तर आपला धर्म, आपले भारत, आपली संस्कृती, आपले सण इतके चांगले आहेत. आपल्या धर्मात कधी कोणाचं दुस्वास करायला शिकवलं का? कधीच नाही. आपण कोणता सण एकटा करतो का? आता दिवाळी झाली, फराळ एकटा करतो का ताई? आपण शेजाऱ्याला बोलवतो, म्हणजे आपण जीव लावणारे, माया लावणारे. पण आपल्या धर्मावर आता संकट यायचं म्हणजे दूर नाही येत. आपल्यातलेच काहीतरी थोडकर आहेत, ते म्हणते काय करू लागले सण, आपल्या सणाला नावं ठेवतात, आपल्या प्रथांना हसतात, आपल्या पुराणांना हसतात. तर आपल्याला आज आपण ही जी सामूहिक उपासना करतोय, तर आपण एकत्र येऊन जी उपासना करतोय तिला शक्ती आहे. आम्ही हिंदू म्हणून आलोय, आम्ही जाती म्हणून आलो का? इथं प्रत्येकाच्या जाती वेगळ्या आहे, कोणाला माहिती आहे कोणाची जात नाही माहिती. ते मंदिर हे ठिकाण आहे, हा सप्ताह जो आहे, तर आम्ही एक सगळे मिळून एक हिंदू म्हणून इथे येतो, याची ताकद आम्हाला जगाला दाखवायची आहे. आणि आज तुम्ही ज्या माणसाच्या हातात देश दिलेला आहे, त्या माणसाने काय केलंय, तो 500-700 वर्ष आपला प्रभू राम जेलमध्ये होता. पण आज तुमच्या माझ्या पिढीमध्ये आपल्या अनेक पिढ्यांनी जीव दिला, ते त्याला नृत्य करायचं, पण अयोध्येमध्ये आपल्या डोळ्यासमोर प्रभू रामाचं, आपल्या चरित्र माणसाचं मंदिर आहे. आपण किती भाग्यवान महाराज की आम्हाला हे पाहायला मिळालं की प्रभू राम आमचा मुक्त झालाय. वाराणसी, आपली काशी,
अयोध्या, मथुरा, हे जे आमच्या डोळ्यात समोर होऊ लागलं, हे आपल्या हिंदूंना एकत्र करणार. आज आपल्या लेकी बाळींना त्या परधर्मीयांच्या तावडीतून सोडवणारे दिवस आहे, पण ते कधी आम्ही सगळे एकत्र राहिलो, देवधर्म करायला लागलो तर. त्याच्यामुळे आयोजक समितीचं मला खरोखर खूप कौतुक वाटतं की राज भैया, ती आयोजक समिती 30 वर्षापासून तुम्ही ही परंपरा चालवताय. अशीच ही परंपरा चालत राहो. आपल्या हिंदू धर्माकडे कुणीही वाकड्या नजरेने पाहू शकणार नाही, आपण सगळे एक असलो तर. मला खरोखर तुमच्यात येऊन आज इतकं छान ऐकायला मिळालं. मला खूप छान वाटलं. धन्यवाद.